नमस्कार, राम राम, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. कसे आहात? मजेत ना? असणारच. तर मित्रांनो, आज मी असा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे की बरेच आपले तरुण बांधव, तरुण मित्र एक व्यवसायाच्या दृष्टिकोनाने वाटचाल करतात. कोरोनाच्या अगोदर तर सर्व नोकरी धंद्यामध्येच होते, पण आता बरेचसे आपले मित्र आहेत की त्यांना व्यवसाय करायचा आहे. तोही कंपनीकडे काम न करता त्यांना व्यवसाय करायचा आहे. असाच एक व्हिडिओ मी घेऊन आलो होतो. 4 व्हीलर गाडी अटॅच करून कंपनीकडून तुम्ही किती महिना कमवू शकता, किंवा त्यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट्स आहेत, त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहेत, या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो. आणि त्या व्हिडिओला खरंच तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि मित्रांनो, त्याबद्दलची माहिती तर तुम्हाला भेटली असेल, त्यामुळे मला असं वाटलं की अजून एक तसाच टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊया. त्यामुळे मी आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि हा व्हिडिओ आहे रिक्षा व्यवसायाकडे जे तरुण आता रिक्षा घेऊन व्यवसाय करायला लागलेत त्यांच्यासाठी हा विषय असणार आहे. रिक्षा घेऊन तुम्ही किती मंथली कमवू शकता, म्हणजे तुमचा खर्च किती, तुमचा येणाऱ्या तुम्हाला अडचणी काय, हा सर्व विषय आपण या टॉपिकमध्ये घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. आणि जे मित्र आपले नवीन आहेत, जे बंधू आपले नवीन आलेले आहेत चॅनेलवर, त्यांनी कृपया चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, रिक्षा घेऊन आपण व्यवसाय करतो. बरेच तरुण आता त्यांना असं तर वाटतं की रिक्षा घेऊया म्हणजे आपल्याला तेम आपण 2000-1500 रुपये धंदा रोजचा रोज करू शकतो, आणि त्यानंतर आपला उदरनिर्वाह आणि येणारा रक्कमही आपल्याला चांगली मिळेल असे प्रत्येकाला वाटतं. तर त्याविषयी आता सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला रिक्षा चालवता येणं आवश्यक आहे. तुम्ही जर बाईक चालवता म्हणजे तुम्ही रिक्षा तर चालवू शकता, त्याबद्दल नो डाऊट आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम रिक्षा घेण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स असणं 3 व्हीलरचं आवश्यक आहे. तुम्हाला परमिट पाहिजे, आणि तुमच्याकडे बॅच असेल नसेल तरी चालतो, पण बॅच किंवा या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत. तर तुम्ही हे कसे करू शकता? तर तुम्ही तुमच्या जवळपास जे कोणी एजंट असेल, बॅच, लायसन आणि सर्व जो परमिट, ह्याच्या सर्व तिन्ही गोष्टी तुम्हाला काढून देतील असं तुम्ही एक आरटीओ कडून एजंट शोधा. ते एजंट तुम्हाला जवळपास मिनिमम आता वाढले असेल, पण 15 त्या पुढेच म्हणजे 20,000 तुमच्याकडून घेऊ शकतो. तर सर्व काही तेच करतात. तुमचं व्हेरिफिकेशन तुम्हाला लागतं, पोलीस व्हेरिफिकेशनही करून देतात. सर्व ज्या गोष्टी आहेत ते सर्व एजंटच करतात, आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये लायसन, बॅच, परमिट हे महिनाभराच्या आतमध्ये येऊन जातं, किंवा महिनाभर तरी कमीत कमी लागतो. पण हे जर एकदा आल्यानंतर तुम्ही 45 ते 90 दिवसाच्या आतमध्ये परमिट एकदा आलं तर तुम्हाला रिक्षा किंवा तर परमिटचं यूज करावं लागतं, असं माझ्या माहितीनुसार आहे. तर मग तुम्ही एकदा का तुमच्याकडे परमिट वगैरे सर्व आलं, तुम्ही रिक्षा खरेदी करायला जाऊ शकता. तर तुम्ही तुमच्या जवळपास कुठेही शोरूम असेल तिथे रिक्षा घेऊ शकता. कोणी बजाजचं घेतं, कोणी टीव्हीएसचं घेतं. तर तुमची मर्जी, तुम्हाला कोणती घ्यायची आहे, काय करायची, काय नाही करायचं. सध्या तरी मला बजाज रिक्षाची किंमत 2.5 लाखापर्यंत किंवा 2.40 ते 2.35-40 म्हणजे 2.5 लाखाच्या आसपास तुमची बजाजची कंपनीची रेंज आहे रिक्षाची. 2.5 लाख रुपये तुम्हाला लागतील. तुम्हाला EMI वरही घेऊ शकता, पण त्यांची प्राइस, ऑन रोड प्राइस तेवढी तिथपर्यंत जाते. बजाज कंपनी आणि टीव्हीएस कंपनी दोन्ही कंपनी मार्केटमध्ये, दोन्ही कंपन्यांचे त्यांचे टीव्हीएसची वेगळे रिक्षा आहेत आणि बजाजची वेगळी रिक्षा आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. पण तुम्हाला कोणती घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही, कारण की आपण काय कोणाचा व्हिडिओ प्रमोट करतोय किंवा बजाजला प्रमोट करतोय किंवा टीव्हीएसला प्रमोट करतोय अशातला काही प्रकार नाहीये. तर तुम्ही कोणती रिक्षा घ्यायची हा तुमचा सर्वस्वी निर्णय. तर आता तुम्ही रिक्षा घ्यायला गेले, तुम्ही रिक्षा 20,000 रुपये, 25,000 रुपये, 30,000 रुपये डाऊन पेमेंट करूनही रिक्षा आणू शकता. त्यानंतर तुम्हाला EMI वर म्हणजे बँकेचा EMI करा, किंवा त्यांच्या ज्या हे असतात फायनान्शियल ब्रँच, त्या ब्रँचकडून तुम्ही लोन करू शकता. लोन केल्यानंतर तुम्हाला येणारा EMI
हा कितीपर्यंत तुमचा असेल तो कमीत कमी 6,000 7,000 EMI असतो. त्यामुळे तुम्ही आता समजा रिक्षा घ्यायला गेले, डाऊन पेमेंट केलं, रिक्षा आणली, रिक्षा घरापर्यंत आली. रिक्षा घरापर्यंत आल्यानंतर पुढे काय अडचणी येणार आहेत याची आता सविस्तर माहिती घेऊया. रिक्षा तर आली, तुम्ही सर्व तुमचे जे काय याच्या अगोदर रिक्षासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तयार केले, त्यानंतर रिक्षाही आणली, रिक्षाचे डाऊन पेमेंटही केले, घरी आले. आता तिथून पुढे काय, तुम्ही अर्निंग कशी करू शकता, रिक्षा व्यवसायातून तुम्ही अर्निंग कशी करणार, तर तुम्हाला एकतर ओलाला रिक्षा अटॅच करावं लागेल किंवा उबेरला रिक्षा अटॅच करावं लागेल. आता रॅपिडो वगैरे आले तर किंवा रॅपिडोला अटॅच करावं लागेल. आणि जे जे बांधव आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी रिक्षा स्टँडची मेंबरशिप असेल तर ते काय रिक्षा स्टँडला मेंबरशिप असेल तर ते त्या स्टँडवरही व्यवसाय त्यांचा ते करू शकतात. म्हणजे वडाप टाईप आपले 20 रुपये पर शीट किंवा 30 रुपये 40 रुपये त्यांच्या हिशोबाप्रमाणे जे काय असेल ते तर तसं करू शकता. ओला उबेर यांचं ट्रिप देण्याचं रिक्षावाल्यांना की ट्रिप कशी देतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आहे, मी सांगतो तुम्हाला की ओला उबेर काय करतं, रिक्षावाल्यांना इंडिव्हिज्युअल ट्रिप टाकत नाही, प्रत्येकाला वेगवेगळी ट्रिप असं काय टाकत नाही, सर्वांना एक साथ टाकतं. म्हणजे आता जर या इलाक्यामध्ये म्हणजे आसपासच्या एक 2 किलोमीटरमध्ये जर 10 रिक्षा असतील, त्या 10च्या रिक्षांना जर मी ट्रिप टाकली, मला जायचंय समजा XYZ ठिकाणी, तर मी ट्रिप टाकली तर माझी ट्रिप ही 10च्या 10 लोकांना जाणार. तर 10 मध्ये जो कोण मोबाईलवर जे स्क्रीनवर टच करेल पटकन म्हणजे ती ऍक्सेप्ट करेल त्याला ती ट्रिप मिळती. हा, या उलट जे आपण 4 व्हीलरचं बोलतोय म्हणजे 4 व्हीलर वॅगनर असू द्या, स्विफ्ट डिझायर असू द्या किंवा इर्टिगा असू द्या, या ज्या गाड्या आहेत यांना जे ट्रिप कसं टाकतात ते की त्यांना वेगवेगळ्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल टाकतात. समजा मला माझ्याकडे 4 व्हीलर मला टाकणार ट्रिप, मी जर ऍक्सेप्ट केली तर ती ट्रिप दुसऱ्याला जाते. तसं या उलट रिक्षांच्या बाबतीत वेगळे, ते इंडिव्हिज्युअल तिथल्या आसपासच्या सर्वच एक 5-7 जर लोक असेल त्यांना सगळ्यांना टाकतं. जो आपण तुम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यावर मोबाईलवर जे तुमच्या जे दिसतं स्क्रीनवर त्यांचं ऍप असतं त्याच्यावर टच करणं अनिवार्य आहे पटकन, तरच तुम्हाला ती ट्रिप मिळू शकते. मग आता हे ओला उबेर यांचं तर झालं, पण आता एक मला सांगा, यातून तुम्ही किती व्यवसाय करू शकता, तर तुम्ही सकाळी किती वाजता ट्राय करता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे सकाळी तुम्ही लवकरात लवकर जे घरातून बाहेर पडले, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कंपनीचा टायमिंग जे 11 वाजेपर्यंत असतो, एक ते सकाळी 7 ते 11 लोकांचा कंपनीत येण्याचा जास्त कल असतो त्यावेळेस त्यांच्या ते शिफ्टनुसार, आणि संध्याकाळी परत 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या पिरियडमध्ये तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. तर मित्रांनो, सकाळी तुम्ही मला तर वाटतं लवकरात लवकर निघा. तुम्ही कमीत कमी रिक्षा व्यवसाय जर खरंच मनापासून केला, मनापासून तुमची करायची इच्छा आहे आणि तुम्ही व्यवस्थित जर करणार असाल तर 1,500 ते 2,000 रुपये तुम्ही रोजची अर्निंग करू शकता. पण त्यासाठी तुम्ही तेवढे पॅशनेट पाहिजे. उगाच नाही तर मी आता करतोय नंतर मला कंटाळा आला, केले मोबाईल बंद करून ठेवला, केला आराम, किंवा कोण मित्र आला गेलो त्याच्यासोबत, असं न करता तुम्ही जर ते खरंच करत राहिले तरच त्याचं तुम्हाला बेनिफिट आहे. तर मग आता मला सांगा, जर तुम्ही दिवसाला जर 1,500 रुपये कमवले असं समजूया, तुमची अर्निंग रोजची तुम्ही दिवसाला 1,500 रुपये करताय, तर 1,500 रुपये जर अर्निंग करत असेल तर तुम्ही कमीत कमी मला वाटतं 400 ते 500 रुपयापर्यंत तुमचा CNG पकडून चला जाऊ शकतो. त्याचं कारण असे, भरपूर प्रमाणात ट्रॅफिक आहे. आता अलीकडे मेट्रोची सगळीकडेच कामं चालू असल्यामुळे भरपूर प्रमाणात ट्रॅफिक आहे. म्हणजे मी एक इंडिव्हिज्युअली सांगतोय, तुम्ही 1,500 रुपये तुमचं टार्गेट आहे, रोज तुम्ही कमवताय, 500 रुपये तुमचं CNG गेला, राहिले तुमच्याकडे 1,000 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहिले. आता तुमचे 1,000 रुपये शिल्लक राहिले, तुम्ही हा रिक्षा व्यवसाय करताय म्हणजे याला तुम्हाला सुट्टी नाहीये. जर तुम्ही घेतली तरच सुट्टी, आणि तुम्ही सुट्टी घेतली तर ती तुमच्या मायनसमध्ये जाणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही 30 दिवस तुम्हाला वर्क करावं लागेल. 30 दिवस वर्क करणार म्हणजे तुमचे महिन्याचे झाले 45,000 रुपीज, म्हणजे 45,000 रुपये.
45,000 आपण जर 500 रुपये रोजचे काढून ठेवले, ते म्हणजे 1000 रुपये दिवसाकाठी जर तुम्ही कमवले सगळं जाऊन, तर तुमच्याकडे 30,000 रुपये बॅलन्स हा दर महिना पकडूया आपण. आता सध्या तुम्हाला त्याचं गणित सांगतोय की तुम्ही 30,000 रुपये महिना कमावला. 30,000 रुपये जर महिना कमावला, त्यातून आता होणारा वजा जे काय खर्च आहे तुमचा, तो त्यातून वजा करूया आपण. पकडून चला, तुमच्या रिक्षाला EMI 6,000 रुपये. जर तुमच्या रिक्षाचा EMI 6,000 रुपये, तुम्ही कमवले 30,000 रुपये, 30,000 मायनस 6,000 राहिले तुमच्याकडे 24,000 रुपये. 24,000 रुपये राहिले, त्यातून तुमचं घरभाडं येतं. आता सर्रास 5,000 रुपये तर घरभाडं प्रत्येकाला. तुमची मुलं शाळेत असतात, त्यांचा खर्च, तुम्हाला रोजचा लागणारा भाजीपाला, तुम्हाला तुमचे बाकीचे काही EMI असतील, तुमच्या मोबाईल असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, बरेचसे EMI वरच आता मिळते, त्यामुळे त्याचे EMI पकडा. ह्यांचा खर्च आपण अजून पकडूया 10,000 रुपये. 10,000 नाही म्हणता, हा 10,000च पकडूया, किंवा 14,000 रुपये पकडूया कमीत कमी. म्हणजे 24,000 मधले जर 14,000 रुपये तुमचे सर्व खर्च जर निघून गेला, तर तुमच्याकडे राहिले 10,000 रुपये मंथली. मग आता त्यातून जर तुम्ही एखाद्या दिवस सुट्टी मारली, तर ती तुमचं मायनस करा. मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी 1,500 3,000 रुपये धंदा करावा लागेल, किंवा म्हणजे तुम्ही तो तुमचा आकडा परफेक्टपणे तो गाठू शकता, तुमचं गणित परफेक्ट बसू शकतं. मग मला एक तुम्ही सांगा, जर तुमच्याकडे दर महिना सेव्हिंग 10,000 रुपये जर शिल्लक राहणारच असेल, तरच तुम्ही या व्यवसायात पडा किंवा या व्यवसायात उतरा. तुम्ही तुमचा कल दुसरीकडे वळवा, असं तर मी सांगेल. व्यवसाय चांगला आहे, पण असं कुणाकडेही पैसे शिल्लक राहत नाही. जो खरंच जो वयस्कर आहेत त्यांना ते गणित माहिती आहे की कसं पैशाचं गणित जुळवायचं, तशी लोकांकडेच पैसे शिल्लक राहतात. कारण की रोज येणारी कमाई आहे, तर ती कधी आपण कुठे खर्च करतो ते आपल्यालाही कळत नाही. आणि रिअल फॅक्ट आहे मित्रांनो, तुम्ही कुठेही जावा, कुणालाही बघा, किंवा तुमच्या आसपास किंवा तुमच्या मित्रांनी जर रिक्षा घेतला असेल, त्याला फक्त एक बेसिक माहिती विचारा की बाबा किती करतो, तो सांगेल तुम्हाला. पण त्याला दुसरा एक प्रश्न विचारा की तू मंथली तुमच्याकडे किती शिल्लक राहतात. तुमच्याकडे शिल्लक किती राहतो? 10-15,000 रुपये राहतात का शिल्लक? आज जर राहत असेल तर त्याच्याकडून ते गणित शिका, तो करतो कसे, त्याचं पैशाचं नियोजन कसे, हे त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर नसेल राहत तर तुम्ही तुमचाच विचार करा. माझ्या माहितीनुसार हे काय राहत नाही. कारण की मित्रांनो, 2012 साली मी रिक्षा चालवायचो. त्यातून मी आलोय, एक 4-5 वर्ष व्यवसाय केलाय. त्यावेळेस एवढं काय रिक्षा नव्हते. आता अलीकडे प्रत्येकालाच परमिट दिल्यामुळे सर्वच रिक्षात उतरलेत. रिक्षा ही पहिलं कसं होतं, गरीब लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. आता लोकांकडे काय झालंय, लोक शिफ्ट मध्ये कंपनीतही कामाला जातात, दुपारनंतर रिक्षा चालवतात. अशा लोकांनी रिक्षा घेतले. पण ह्यानी काय होतंय की जो व्यवसायाचा जो मार्जिन आहे ते कुठेतरी कमी होत चाललंय. आणि तुम्हाला एक सांगतो, त्यांनी रिक्षा घेतलाय मित्रांनी, तुमच्या एखाद्या शेजारच्यानी, तर त्यांनी कंटिन्यू तो व्यवसाय पकडलाय का, किंवा वर्ष झाल्यानंतर त्यांनी सोडून दिलाय का, ह्या गोष्टी पण बघा. बरेच जण सोडून देतात कारण की त्यांना माहिती नसतं, कुणी केलंय म्हणून आपण करतो, असं करू नका. एखादा व्यवसाय करायचा ना, तुम्ही एकदम त्यासाठी वेळे पाहिजे, पॅशनेट पाहिजे, हे आपल्याला करायचंय. नाहीतर कृपया माझी तरी वैयक्तिक तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या. मी माझं काम करणार सांगायचं तुम्हाला, तुम्हाला घ्यायचा का नाही घ्यायचा हा तुमचा पॉइंट आउट आहे. मग जर तुम्हाला हे गणित सांगितले, ते गणित मी पूर्ण एकदा शेवट परत एकदा सांगेल जाता, म्हणजे त्यांनी काय होईल, तुमच्या लक्षात परत राहील की काय पॉइंट, काय प्लस पॉइंट आहे, काय मायनस पॉइंट आहे. तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही हा व्यवसायात एवढे 2-3 लाख रुपये गुंतवण्यापेक्षा दुसरा काहीतरी करा, मला असं वैयक्तिक वाटतं. कारण की बरेच रिक्षा झाले आता मार्केटमध्ये, तुम्ही पाहताय शेकडो रिक्षा आहेत. आणि बरेचसे आता असं वाटतं की बरेचसे तरुण लोकच त्यामध्ये उतरलेत. तुम्ही मित्रांनो, हा व्यवसाय चांगला पण तितकंच तेवढं वाईट आहे, त्याचे मायनस पॉईंट आहे तेवढे. म्हणजे मायनस पॉईंट करणं जातं, तुम्ही प्लस पॉईंट काय घ्याल हा ते तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट,
रिक्षा व्यवसाय करताना व्यसनाधीन होऊ नये. त्याचं कारण असं, दुपार आपल्याला मोकळा वेळ असतो, बरेच आपल्या शेताचा आजूबाजूचा मित्र आपला जर ड्रिंक करत असेल तर आपणही त्या मार्गाला वळतो. कारण की आपल्याकडे रोज येणार कॅश असते, आपल्याकडे कॅश आहे म्हटल्यावर आपण काय करणार, चला जाऊया लगेच, तो करतो तर आपल्याला काय. मग तुम्ही 100% शून्य व्हाल हे तथ्य आणि हे सत्य आहे. त्यामुळं त्या मार्गाला जाऊ नका. राहिला पार्ट रिक्षा व्यवसाय, रिक्षा घ्यायचा का नाही घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. घेतला तर तुम्हाला सांगितलंय की काय केलं पाहिजे, की तुम्ही व्यवसाय करा, पण त्याचं एक नियोजन आखा की काय करायचे. आणि तुम्हाला 30 दिवस वर्किंग करावं लागेल. असं नाही की सुट्टी चालतंय, असं नाही होणार. तुमची रिक्षा तुमचा स्वतःचा व्यवसाय, रिक्षा जर मार्केटमध्ये रस्त्यावर आला तरच तुम्हाला इन्कम आहे. तुम्ही घरात ठेवा इन्कम होणार आहे का, नाही होणार आहे. मग तुम्ही 30 दिवस काम करण्यासाठी पॅशनेट असणं गरजेचं आहे. आणि तुमचे बारकावे रिक्षातले काय आहे की मायनस पॉईंट कडनं जाता प्लस पॉईंटच्या दिशेने कशी आपण वाटचाल करू हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि ते पैशाचं नियोजन ज्याला जमेल तो या व्यवसायात 100% सक्सेसफुल होईल. मित्रांनो, पुन्हा एकदा जाता मी तुम्हाला एक शेवट सांगतो की जर तुम्ही महिना 30,000 रुपये करताय, म्हणजे 1500 रुपये रोजचे करताय, म्हणजे 500 रुपये सोडून द्या तुमचा इतर खर्च, सीएनजी वगैरे वगैरे काय जे असेल ते. मग त्यातून आता तुमचा खर्च आहे, तुमच्याकडे राहिले 30,000 रुपये दर महिना 1000 रुपयाच्या हिशोबाप्रमाणे. मग 1000 रुपयातून परत तुमचे 6,000 रुपये तुमचा ईएमआय गेला तर तुमच्याकडे 24,000 रुपये राहतील. तुमच्या रिक्षाचा मेंटेनन्स तुमचा कमीत कमी 2,000 रुपये पकडून चला, तुमच्याकडे राहिले 22,000 रुपये. त्यातून तुमचा येणारा ईएमआय, तुमचे घरभाडे, तुमचे ज्या काय लागणाऱ्या तुमच्या मंथली जे तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यातले 12,000 रुपये मायनस करता तुमच्याकडे जर 10,000 रुपये दर महिना तुमच्याकडे शिल्लक राहत असतील तर आणि तरच या व्यवसायात उतरा. नाहीतर आजूबाजूला जे मित्रांनी घेतलेला आहे त्यांना विचारा, किंवा तुम्ही त्यांच्यासारखं करू शकता. बरेच जण आता काम करून त्या व्यवसाय करतात. तसं जर करत असेल तरच तुम्ही त्या व्यवसायात पडा, असं तरी माझं म्हणणं आहे. कारण की या व्यवसायात बरेच जण तुम्ही नको जायला आणि तुम्ही ते करताय आणि त्यातून बरेच जण वर्षानंतर बंदही करतात. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की इकडे जर तुम्हाला जमत नसेल आणि एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतरच त्या गोष्टीकडे मार्गक्रमण करा. नाही तर तुमची जी नोकरी आहे तिथं थोडंसं अजून काहीतरी स्किल शिका, नवीन नवीन गोष्टी शिका. त्यातून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कसा जनरेट करू शकता, किंवा तुम्ही बरेचसे कम्प्युटर कोर्स आहेत ते करा. आणि नसेल शिकलेले तर त्यांची ठीक आहे, समजा केलं तरी काय वावगं नाही देत. पण आता बरेच जण जॉब करूनही ते करतात. म्हणून एक ओव्हरऑल हा विषय मांडायचा होता मला, की बरेच माझे मित्र आहेत, यांनाही तो व्यवसाय करायचा आहे. त्यांना त्याचे बारकावे माहीत नव्हते. बारकावे सांगण्याचा बी प्रयत्न केलाय. रस्त्यावर तुम्ही येता त्यावेळेस काय अडचणी येतात काय नाही हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ते पहिलं माहिती करून घ्या. त्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या की काय कसं आहे. आणि संध्याकाळी तुमचा जायचा टायमिंग आहे, कमीत कमी तुम्हाला 10 वाजता इन्कम जनरेट करू शकता. तर पॅशनेट राहा. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचाच आहे तर पॅशनेट आणि पैशाचं नियोजन परफेक्ट करा. तुम्ही त्यात सक्सेस होसाल. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कशावर माहिती पाहिजे हेही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. आता बऱ्याच दिवसानंतर मी युट्यूबवर आलोय, कारण की बरेच दिवस मी एक 1-1.5 महिना झाला व्हिडिओ नव्हता टाकला. तर इथून पुढे अजून नवीन दुसरे विषय घेऊन येईल नक्कीच. त्यामुळे मला सपोर्ट करत राहा. तुमच्यापर्यंत एवढी माहिती पोहोचवतो त्यामध्ये माझा पूर्ण अभ्यास करावा लागतो. ते आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी मला पूर्ण बारकावे लक्षात घ्यावं लागतात, बारकावे मांडावं लागतात, त्याचे पॉइंट काढावं लागतात, त्याच्यानंतर त्या गोष्टी असतात. त्यामुळे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा आपल्या मित्राला, ज्यांना ज्यांना तसा व्यवसाय करायचा आहे त्यांना. आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे. नक्कीच अजूनही याच्यापेक्षा चांगली माहिती त्या विषयाबद्दल जर माझ्याकडे असेल तर तुम्हाला नक्कीच सांगेल, तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो.